नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील वेळात आपण अनंत चतुर्दशीचे म्हणजे गणपती विसर्जन व अनंत व्रताचे फायदे व महत्त्व पाहिले. आज आपण पितृपक्ष म्हणजे पित्तरपाट्याचे महत्त्व काय आहे हे जाणणार आहोत. पितृपक्ष, ज्याला श्राद्ध पक्ष किंवा महालय पक्ष देखील म्हणतात, या काळात आपण आपल्या दिवंगत पितरांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यासाठी पिंडदान, तर्पण, श्राद्ध यासारखे विधी करतात. पितृपक्षात असे मानले जाते की पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा आणि श्राद्ध केल्याने त्यांना शांती मिळते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर असे मानले जाते की त्यांच्या पूर्वजांना शांती मिळालेली नसते आणि त्यांना त्रास होत असतो. श्राद्ध करणे म्हणजे आपल्या पूर्वजांना अन्न अर्पण करणे. या काळात पिंडदान, तर्पण, ब्राह्मणाला भोजन देणे आणि कावळ्यांना घास देणे यासारख्या विधी केल्या जातात. पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करणे, शुभ कार्य करणे किंवा लग्न करणे टाळले जाते. ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नसते त्यांची श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला करावे आणि ज्यांनी आत्महत्या केलेली आहे किंवा ज्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे त्यांचे श्राद्ध त्रयोदशी या दिवशी करतात. या महालय काळात मृत झालेले पुरुष पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस जव, तीळ, हवन, पिंडदान, हिरण्यदान यांच्या नावाने करावे. सद्गृहस्थात जेवण घालावे. पितृस्तुती, बाह्य शांतीसूक्त पठण व हवन करावे. नित्यसेवा ग्रंथात दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसूक्तांचे हवन केले तरी चालते. तसेच या दिवशी व प्रत्येक अमावस्येला दुपारी 12 वाजता एका पोळीवर थोडा भात, थोडे तूप, 5 ते 7 काळे तिळीचे दाणे घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून अंती म्हणजे शेवटी त्या माळेचा स्पर्श त्या भातास करावा. त्यामुळे अघोर पितरांनाही सद्गती लाभते. मंत्र: मध्वा सोमास्याधीना मदाये प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रती वीर श्रिता गिरीशा यात नासत्योपवाजे. श्राद्ध या दिवशी या मंत्राचा एक माळ जप करावा. घरात सवाष्ण स्त्री गेलेली असल्यास अविधवा नवमीस श्राद्ध घालावे. ज्यांना पितरांची तिथी माहीत नाही त्यांच्या नावाने अमावस्या श्राद्ध घालावे. तसेच ब्राह्मणास हिरण्यदान द्यावे व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान करावे. पितृपक्षात नारायण नागबलीसारखे विधी करू नयेत. पितृपक्षात पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने पितरांना शांती मिळते. कावळा हा पितरांचे रूप मानला जातो, त्यामुळे कावळ्याला घास दिल्याने पितर तृप्त होतात. पितृपक्षात गरिबांना अन्न, वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. पितृपक्षात योग्य विधी आणि दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. म्हणून आपले सर्व कार्य यशस्वी होते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा, मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.